नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान कशा प्रकारे करायचं, त्याचबरोबर तारक मंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. बघा, जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायको मध्ये भांडण होत असेल, नवरा तुमचं ऐकत नसेल किंवा नवऱ्याला काही व्यसन असेल, मुलं ऐकत नसतील, हट्टी झालेली असतील, त्याचबरोबर घरात बसल्यावर आपलं मन लागत नसेल, घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल किंवा अशांती जाणवत असेल, दुसऱ्याच्या घरी गेल्यावर मात्र शांत वाटत असेल आणि सकारात्मक वाटत असेल, घरातील व्यक्तींमध्ये एकोपा नसेल किंवा घरामध्ये पैशाशी संबंधित म्हणजेच आर्थिक समस्या सतत वाढत चाललेल्या असतील, त्याचबरोबर संतानविषयक जर तुमच्या काही समस्या असतील, नोकरी विषयक समस्या असतील किंवा तुमचं लग्न जुळत नसेल, जगाच्या पाठीवर कोणतीही समस्या असेल तरी या सर्व समस्यांवर एकच प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे तारक मंत्राची सेवा. बघा, अतिशय सोपी अशी ही सेवा आहे, पण ही सेवा जर आपण श्रद्धेने आणि मनापासून केली तर तिचे परिणाम नक्कीच 3च दिवसात आपल्याला जाणवायला लागतात. जी काही आपण तारक मंत्राच्या 3 दिवसाच्या सेवा करणार आहोत किंवा 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहोत, हे अनुष्ठान आपण जर श्रद्धेने मनापासून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर असलेल्या विश्वासानं केलं तर नक्कीच अनेक भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे की ही सेवा खरंच 100% प्रभावी आहे. आणि म्हणून मी कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर तुम्हाला ही तारक मंत्राच्या 3 दिवसांच्या अनुष्ठानाची सेवा नक्की करायची आहे. नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर चांगले अनुभव यायला लागतील आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता आपण बघूया की तारक मंत्राची या 3 दिवसाच्या अनुष्ठानाची सेवा कशा प्रकारे करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला बघा, तारक मंत्राच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा, म्हणजेच आपण ज्या संकटात अडकलेलो असू तेव्हा त्या संकटातून आपल्याला बाहेर काढणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. आणि हा मंत्र स्वतः स्वामी महाराजांनी रचलेला आहे. या मंत्रातील प्रत्येक कडव्यात, प्रत्येक ओळीत एक गूढ शक्ती आणि शक्तिशाली अर्थ दडलेला आहे. आता आपण पाहूया की तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे. बघा, या सेवेसाठी आपल्याला कोणताही दिवस निवडायचा आहे. बघा, कोणताही दिवस हा खास दिवस नसतो. आपल्याला कोणताही दिवस, तिथी किंवा मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तसं पाहिलं तर आपण म्हणतो स्वामींचा वार गुरुवार आहे, पण खरं सांगायचं झालं, ज्या दिवशी तुमच्या मनात येईल की मी आजपासून तारक मंत्राची सेवा करणार आहे, तोच दिवस शुभ आहे, त्या दिवशी सुरुवात करा. तर सेवेपूर्वी जर तुम्हाला शक्य असेल तर आदल्या दिवशी स्वामी महाराजांच्या मठात किंवा मंदिरात जा. महाराजांना नारळ, खडी साखर, फुलं आणि अगरबत्ती अर्पण करा. स्वामी महाराजांना तेथे गेल्यानंतर मनापासून मुजरा करा आणि स्वामी महाराजांना आपल्याला तेथे बसून सांगायचं आहे की हे स्वामी महाराज, मी आजपासून तुमचं 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. माझी ही सेवा माझ्या अमुक अमुक कामासाठी किंवा समस्येसाठी करत आहे. मग तुमचं जी काही इच्छा असेल, जी काही समस्या असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि माझी ही समस्या तुम्ही दूर करा असं म्हणून स्वामी महाराजांना आपल्याकडून ही 3 दिवसाच्या अनुष्ठानाची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. आता ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी लवकर उठून आंघोळ करायची आहे, घराची स्वच्छता करायची आहे, जमल्यास घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, घरासमोर छोटीशी रांगोळी काढायची आहे, तुळशीला पाणी द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य देखील अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुमची जी नेहमीची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वामी महाराजांचा, जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. या सर्व सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला बसण्यासाठी, देवघरासमोर बसण्यासाठी एक आसन टाकून त्या आसनावरच बसायचं आहे. आसनावर बसूनच सेवेला सुरुवात करायची आहे. आता स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. परंतु याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेला सेवा सुरू करणार असाल त्याच वेळेला 3 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. 3 दिवशी त्याच वेळेला सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. आता पहिल्या दिवशी स्वामी महाराजांसमोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्णत्वास जात नाही. आता संकल्प कसा करायचा आपल्या सर्वांनाच माहित आहे. संकल्प करताना उजव्या हातात पाणी घ्या, त्यामध्ये एक फूल, गंध, हळदी, कुंकू, अक्षता टाका आणि स्वामी महाराजांना सांगा, हे स्वामी महाराज, मी अमुक नावाचा, आता तुमचं जे काही नाव असेल ते घ्यायचं आहे. माझं गोत्र, जर तुम्हाला गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं आहे. मी अमुक नावाचा, कश्यप गोत्राचा, माझ्या जीवनातील दुःख, व्याधी आणि अडचणी नष्ट व्हाव्या म्हणून मी तुमचं 3 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे. माझी ही सेवा तुमच्या कृपेने निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझ्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करा स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि संकल्प करून झाल्यानंतर हातातील पाणी एका ताटात किंवा तांबणात सोडायचं आहे आणि 2 वेळा हातावर पाणी घेऊन ते पुन्हा भांड्यात सोडायचं आहे. आता संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा सुरू करताना आता सर्वात आधी आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. जमल्यास तांब्याचा ग्लास घ्या आणि हा ग्लास थेट जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाही, तो एका प्लेटमध्येच ठेवायचा आहे.
आता ही सेवा आपल्याला देवघरासमोरच बसायचं आहे आणि आसन टाकून त्या आसनावर बसून ही सेवा करायची आहे. आता संकल्प केल्यानंतर तो पाण्याने भरलेला जो ग्लास आहे तो आपल्याला आपल्या समोर म्हणजे स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे आणि तो ग्लास एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. यानंतर एक अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. अगरबत्ती अशी लावायची आहे की त्या अगरबत्तीची थोडीशी रक्षा आपण जो ग्लास भरून घेतला आहे त्या ग्लास मधील पाण्यामध्ये पडेल अशा प्रकारे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे. बघा आजकालच्या अगरबत्त्यांमध्ये केमिकल असतं आणि ते केमिकल आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि म्हणून खूप जास्त रक्षा त्या पाण्यामध्ये पडू द्यायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. थोडीशी रक्षा आपल्याला त्या पाण्यात पडेल अशा प्रकारे अगरबत्ती ठेवायची आहे. आता तारक मंत्राची सेवा सुरू करत असताना सर्वप्रथम आपल्याला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि एक माळ स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि नंतरच तारक मंत्राच्या सेवेला अनुष्ठानाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता स्वामी स्तवन आणि एक माळ स्वामी नामाचा जप करून झाल्यानंतर आपल्याला आपला जो काही उजवा हात आहे तो उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे. ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलं होतं त्या ग्लासवर ठेवायचं आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्ही ग्लासवर फक्त हात ठेवू शकता किंवा तुमच्या हाताची जी मधली 3 बोटं आहे करंगळी आणि अंगठा वगळता ती जी 3 बोटं आहे मधली ती तुम्ही त्या पाण्यामध्ये बुडवू शकतात आणि नंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. किंवा नुसता हात जरी तुम्ही ग्लासवर ठेवला तरी चालेल, काही हरकत नाही. आता आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. जर 11 वेळा तारक मंत्र म्हणताना अगरबत्ती संपली तर लगेच दुसरी अगरबत्ती लावायची आहे आणि 11 वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं होतं त्या ग्लासवर हात ठेवलेला होता ते पाणी पूर्णपणे अभिमंत्रित झालेलं असतं. अतिशय पवित्र असं तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी त्या ग्लासमध्ये तयार झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. आता हे पाणी काय करायचं आहे तर बघा, आता हे पाणी आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्यायला द्यायचं आहे. जर घरातील कुणी व्यक्ती ते पाणी पिण्यासाठी नकार देत असेल, नाही म्हणत असेल तर ते पाणी आपल्याला आपल्या घरातील पाणी पिण्याच्या माठामध्ये किंवा हंड्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. किंवा तुम्ही जेवणाच्या वेळेस ते पाणी पिऊन घेऊ शकतात. सर्वांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. त्यातील थोडंसं पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. यामुळे जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असतील तर त्या दूर होतात. त्याचबरोबर घराच्या बाजूला पाणी शिंपडल्याने ज्या काही वाईट नजरा असतील किंवा दोष असतील किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या वाईट नजरा असतील ते हळूहळू नष्ट होत असतात. त्या प्रकारे आपल्याला तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे आणि तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला बनवायचं आहे. तर ही सेवा करताना आपल्याला 3 दिवस काही नियम पाळायचे आहे. तर ते नियम म्हणजे बघा, आपल्याला 3 दिवस परान्न टाळायचं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न पाणी खायचं नाही. हॉटेलमधून स्वतःच्या पैशानं घेतलेलं अन्न चालेल, परंतु शक्यतो तुम्ही 3 दिवस परान्न घेण्याचं टाळा, कारण दुसऱ्याच्या अन्न खाल्याने आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते. म्हणून परान्न आपल्याला वर्ज करायचं आहे. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर पुरुष जर ही सेवा करणार असेल तर धूम्रपान किंवा मद्यपान पूर्णपणे 3 दिवस बंद करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही. जी व्यक्ती अनुष्ठान करणार आहे तिने मांसाहार करायचा नाही, बंद करायचा आहे. परंतु जर तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती मांसाहार करत असतील तर त्यांना आणू द्यायचा आहे, खाऊ द्यायचा आहे. फक्त जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार वर्ज करायचा आहे. आता आपलं 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत बाहेर गावी जाणं टाळायचं आहे. परंतु जर नोकरीसाठी जायचं असेल तर जाऊ शकतात. आता 3 दिवस स्वामी महाराजांची आपल्याला आरती करायची आहे. तुम्हाला जर जमलं तर सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळेस आरती करू शकतात किंवा सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस तुम्ही आरती करू शकतात. त्याचबरोबर जे आपण रोज जेवण बनवतो सकाळी आणि संध्याकाळी ते स्वामी महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग तोच नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींना खायचा आहे. अशा प्रकारे ह्या सेवेचे नियम आहे. ही सेवा अतिशय साधी, सोपी आणि कमी वेळेत होणारी सेवा आहे. नवरा बायकोची भांडणं असतील, नवरा तुमचं ऐकत नसेल, वादविवाद कटकटी होत असेल, नवरा जर काही व्यसन करत असेल किंवा पैशाची अडचण असेल, नोकरी विवाहाचे अडथळे, घरातील नकारात्मकता किंवा कोणत्याही समस्या असो, त्या सर्व समस्यांवर रामबाण औषध म्हणजे तारक मंत्राची ही 3 दिवसाच्या अनुष्ठानाची सेवा आहे. अनेक भाविकांना या सेवेमुळे पहिल्याच दिवशी अनुभव आलेले आहे. फक्त 3 दिवस ही सेवा मनापासून करून बघा, चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर समजा नाहीच अनुभव आला तर नाराज व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. पुन्हा नव्याने सेवेला सुरुवात करायची आहे. आपण फक्त जी सेवा तुम्ही करणार आहात ती अतिशय मनापासून मनोभावे तुमची सेवा असली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं असतं तो तुमचा स्वामींवरील विश्वास. तुमचा जर स्वामींवरील विश्वास अतूट असेल, तुमची सेवा तुम्ही अतिशय मनोभावे करत असाल, विश्वासाने करत असाल तर नक्कीच या सेवेने तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन आणि प्रभावी माहिती